Good morning, students. Student, here the point is there in front of you on the screen. This was in the point, that is the microbial limit test, which we haven't started already in the last lecture. मागच्या लेक्चरला या पॉइंटला आपण सुरुवात केलेली होती. That is the microbial limit test. This is one of the method. ही परत अजून एक अशी मेथड आहे जी आपण यूज करतो in order to evaluate, in order to assess the presence of contamination, the presence of spoilage in our pharmaceutical product. Try to understand, student. आपण ऍक्च्युअली जो पॉइंट शिकतोय आपल्या सिलेबस अनुसार, आपल्याला पॉइंट कुठला शिकायचा आहे? This was in the point actually which we are going to study as per our syllabus, that is assessment of the contamination and assessment of the spoilage in the pharmaceutical product. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या मेथड अवेलेबल आहेत ज्याच्याने आपण हे असेस करू शकतो, ज्याच्याने हे आपण इव्हॅल्युएट करू शकतो, डिटेक्ट करू शकतो की आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये कुठल्या प्रकारचं स्पॉइलेज आहे, कुठल्या प्रकारचं कंटॅमिनेशन झालेलं आहे. तर त्यासाठी दोन मेथड ऑलरेडी आपल्या झालेल्या आहेत. The first one, that was the physical and the chemical changes in the product. This was one of the point or the method which is used to assess the contamination or the spoilage in our pharmaceutical product. मग दुसरी मेथड जी आपण शिकलो, that was sterility test. Sterility test, this method is basically performed on the sterile product in order to evaluate, in order to assess the contamination and the spoilage in our final product. Okay. स्टर्लिटी टेस्ट मध्ये मी तुम्हाला दोन सब मेथड्स शिकवल्या होत्या. एक होती मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड आणि दुसरी होती डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड. ओके, तर या दोघं मेथड झाल्या होत्या आपल्या मागच्या लेक्चरला. त्यानंतर या पॉइंटला आपण सुरुवात केली होती तिसरी मेथड, थर्ड मेथड, विच इज युज्ड टू असेस द कंटॅमिनेशन, टू असेस द स्पॉइलेज इन अवर फार्मास्युटिकल प्रोडक्ट, दॅट इज मायक्रोबियल लिमिट टेस्ट. तर याचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. ही टेस्ट परफॉर्म करण्याआधीची जे प्रिपरेशन्स आहे, जी तयारी, पूर्वतयारी, त्या पूर्वतयारीबद्दलही आपण शिकलोय की मायक्रोबियल लिमिट टेस्ट जर का आपल्याला परफॉर्म करायची असेल तर त्यासाठी जी लागणारी पूर्वतयारी आहे त्याबद्दलही आपण शिकलेलो आहे मागच्या लेक्चरला. इंट्रोडक्शन मी परत एकदा शॉर्ट मध्ये रिपीट करून देतोय तुम्हाला. मायक्रोबियल लिमिट टेस्ट. मायक्रोबियल लिमिट टेस्ट हा कुठल्या पॉइंटच्या अंतर्गत शिकतोय आपण? मेथड विच आर युज्ड फॉर द असेसमेंट ऑफ द स्पॉइलेज, फॉर द असेसमेंट ऑफ द कंटॅमिनेशन इन अवर फार्मास्युटिकल प्रोडक्ट. ओके, सो नाउ the microbial limit test. Introduction. This test is basically performed for qualitative and quantitative estimation of the microorganism in a given sample material or in a given pharmaceutical product. ही टेस्ट आपण का परफॉर्म करतोय? मायक्रोबियल लिमिट टेस्ट नावावरच करतोय आपल्याला की आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, मायक्रो ऑर्गॅनिझमचं कंटॅमिनेशन झालेलं असेल, पण ते विदिन लिमिट आहे का आउट ऑफ लिमिट आहे ते आपल्याला चेक करून घ्यायचंय, ते आपल्याला असेस करून घ्यायचंय. म्हणूनच लिमिट टेस्ट नाव दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला जो दिला गेलेला फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम कदाचित असतीलही, आणि जर ते कंटॅमिनेशन म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये आहेच तर ते विदिन लिमिट आहे, त्यांची क्वांटिटी विदिन लिमिट आहे की आउटसाइड द लिमिट आहे ते आपल्याला जर का चेक करून घ्यायचं असेल, ते जर का आपल्याला असेस करून घ्यायचं असेल तर त्यासाठी जी टेस्ट आपण परफॉर्म करतोय दॅट टेस्ट इज कॉल्ड ॲज मायक्रोबियल लिमिट टेस्ट. ओके, मोर फॉर्मली दिस टेस्ट इज परफॉर्म for the estimation of the total viable count of the microorganism in a given sample material. ही टेस्ट आपण का परफॉर्म करतोय? आपण फक्त हे जाणून घेण्यासाठी ही टेस्ट परफॉर्म करतोय की जो आपल्याला दिला गेलेला फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे त्याच्यात टोटली किती नंबर मध्ये लाईव्ह व्हायबल फॉर्म ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. लक्षात घ्या, मी परत एकदा रिपीट करतोय. मायक्रोबियल लिमिट टेस्ट परफॉर्म करायचं कारण एवढाच की आपल्याला जो दिला गेलेला फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे त्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये वायबल फॉर्म ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझमचं टोटल काउंट किती हे जर का आपल्याला मेजर करून घ्यायचं असेल, हे जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी जी टेस्ट आपण परफॉर्म करतोय दॅट इज कॉल्ड ॲज मायक्रोबियल लिमिट टेस्ट. ओके स्टुडंट, तर इंट्रोडक्शन ऑलरेडी आपला मागच्या लेक्चरला झालेला आहे. इंट्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला अजून हे शिकवलं होतं की बेसिकली देर आर 4 डिफरंट मेथड्स विच आर यूज टू कॅरी आउट द मायक्रोबियल लिमिट टेस्ट. मायक्रोबियल लिमिट टेस्ट परफॉर्म करण्यासाठी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड आहेत ज्याचा आपण वापर करतो in order to find out the total viable count of the microorganism. In order to find out total viable count of the microorganism. त्या 4 मेथड कुठल्या या तुमच्या स्क्रीन समोर आहे. मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड, पोर प्लेट मेथड, स्प्रेड प्लेट मेथड आणि सिरियल डायल्युशन मेथड. These are the 4 different types of the method, students, which we are basically using in order to find out, in order to evaluate the total viable count of the microorganism. Okay, so introduction we have been completed in the last lecture. Then this was in the point which we have been completed in the last lecture. या स्लाइड मध्ये शेवटचा पॉइंट कडे लक्ष द्या.
फॉर परफॉर्मिंग द मायक्रोबियल लिमिट टेस्ट वी हॅव टू प्रिपेअर द सोल्युशन ऑफ द सॅम्पल मटेरियल. ज्या सॅम्पलवर आपल्याला मायक्रोबियल लिमिट टेस्ट परफॉर्म करून घ्यायची आहे त्या सॅम्पल पासून आपल्याला त्याचं सोल्युशन तयार करून घ्यावं लागेल. जर का मायक्रोबियल लिमिट टेस्ट परफॉर्म करायची असेल तर लिमिट टेस्ट परफॉर्म करण्याआधी त्या सॅम्पल पासून आपल्याला त्यांचे सोल्युशन तयार करून घ्यावे लागतील आणि त्या सॅम्पलचे सोल्युशन आपण 3 प्रकारच्या मेथडने बनवतो. जर का सॅम्पल सोल्युबल लिक्विड असेल किंवा सोल्युबल सॉलिड असेल त्या मेथडने सोल्युबल लिक्विड असेल किंवा सोल्युबल सॉलिड असेल तर या मेथडने आपल्याला पहिल्या मेथडने आपल्याला त्याचं सोल्युशन बनवता येईल. जर का सॅम्पल आपला इनसोल्युबल सॉलिड असेल तर आपल्याला त्याचं सस्पेन्शन बनवता येईल. आणि जर का सॅम्पल आपल्याला दिला गेलेला सॅम्पल ऑइली आणि फॅटी मटेरियल असेल तर या मेथडने आपल्याला त्याचं इमल्शन बनवता येईल. म्हणजे आपण सोल्युशन बनवू शकतो जर सोल्युबल असेल तर, इनसोल्युबल सॉलिड असेल तर सस्पेन्शन बनवू, इनसोल्युबल लिक्विड असेल तर आपण त्याचं इमल्शन बनवू. तर इथपर्यंत आपलं मागच्या लेक्चरला झालेलं होतं. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द मेथड ऑफ मायक्रोबियल लिमिट टेस्ट. मी तुम्हाला सांगितलं होतं स्टुडंट्स दॅट बेसिकली देयर आर द 4 मेथड्स by which we can perform the microbial limit test, but we are going to study only about the 2 methods of microbial limit test. The first one, that is the membrane filtration method, and the second one which we are going to study, that is the spread plate method. Okay, तर या दोनच मेथड तुम्हाला इथे शिकवणार आहेत मायक्रोबियल लिमिट टेस्ट मध्ये. मायक्रोबियल लिमिट टेस्ट ऍक्च्युअली 4 मेथडने परफॉर्म केली जाते, पण जर का हा क्वेश्चन तुम्हाला 10 मार्कालाही आला तरी तुम्हाला या दोनच मेथड लिहायच्या आहेत, दॅट इज membrane filtration method आणि spread plate method. Okay student, so we are going to start with this particular method of microbial. So we are going to start with the first method which we are using in order to perform the microbial limit test. The first one, that is the membrane filtration method. Procedure लक्षात घ्या, इझिली तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या प्रकारे मायक्रोबियल लिमिट टेस्ट परफॉर्म करू शकतो बाय मेकिंग अ यूज ऑफ दिस मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड. ओके, फर्स्ट prepare the 2 sets of the sample solution. Each set should be of 10 ml. जे तुम्हाला सॅम्पल दिलं गेलेलं आहे त्याच्यापासून सोल्युशन बनवून घ्या. जर तो इनसोल्युबल सॉलिड असेल तर सस्पेन्शन बनवून घ्या, इनसोल्युबल लिक्विड असेल तर इमल्शन बनवून घ्या. असे 2 सेट बनवायचे. प्रिपेअर द 2 सेट्स ऑफ द सॅम्पल सोल्युशन अँड ईच सेट शुड बी ऑफ 10 ml. सेकंड पॉइंट, subject this both the sets of sample solution for the process of filtration by using the 2 separate membrane filters which were having the porosity of 0.4 micron. 2 सॅम्पल सोल्युशन बनवून घेतले 10-10 ml चे. आता हे दोघंही सॅम्पल सोल्युशन जे 10-10 ml चे यांना फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये टाका. पण फिल्ट्रेशन करत असताना आपल्याला फिल्टर मीडिया कुठला वापरायचा आहे? वी हॅव टू मेक अ यूज ऑफ अँड द मेम्ब्रेन फिल्टर हॅव्हिंग अ पोरोसिटी ऑफ 0.4 मायक्रोमीटर. त्या मेम्ब्रेन फिल्टरचा वापर करून आपल्याला फिल्ट्रेशन करायचं आहे. ओके, थर्ड पॉइंट, आफ्टर फिल्ट्रेशन टेक आउट मेम्ब्रेन फिल्टर फ्रॉम द फिल्ट्रेशन असेंब्ली. फिल्ट्रेशन झाल्यानंतर ती मेम्ब्रेन फिल्टर बाहेर काढून घ्या फिल्ट्रेशन असेंब्ली मधनं अँड सब्जेक्ट देम फॉर द वॉशिंग बाय युझिंग द अप्रोप्रिएट सॉल्वंट. आणि त्या मेम्ब्रेन फिल्टरला वॉश आउट करून घ्या. द मेम्ब्रेन फिल्टर शुड बी वॉश्ड आउट फॉर द 3 टाइम्स. एका मेम्ब्रेन फिल्टरला 3 वेळा तुम्हाला वॉशिंग करायचं आहे. लक्षात घ्या, अप्रोप्रिएट सॉल्वंट, व्यवस्थित जो सॉल्वंट तुम्हाला रिकमेंड केला गेला असेल त्या सॉल्वंटने त्या मेम्ब्रेन फिल्टरची वॉशिंग करून घ्यायची आहे. लक्षात घ्या, पहिल्या पॉइंट पासून परत रिपीट करतोय. सर्वात आधी तुम्हाला दिले गेलेला सॅम्पलचे 2 सॅम्पल सोल्युशन सेट बनवा. 2 सेट बनवा सॅम्पल सोल्युशनचे. ईच सेट शुड बी ऑफ 10 ml. Subject both of these set for the process of filtration by making a use of and the membrane filter which is having a size of 0.45 or which is having a porosity of 0.45 micron. Okay. Third point, after filtration, take out the membrane filter from the filtration assembly and subject them for the process of washing by making a use of appropriate solvent. In bracket, I have been written, each membrane filter should be washed out for the 3 times. Okay. Fourth point, after washing झाल्यानंतर, the first membrane filter was placed into the plate of soybean casein digest agar media, while the second membrane filter was placed into the plate of PD agar media, PD potato dextrose agar media or GP agar media, that is glucose peptone agar media. लक्षात घ्या, आता आपण 2 फिल्टर मेम्ब्रेन वापरले होते. We have been make a use of and the 2 membrane filters for the process of filtration. आता दोघं मेम्ब्रेन फिल्टरला फिल्ट्रेशन असेंब्ली मधनं काढून घ्या. फिल्ट्रेशन असेंब्ली मधनं काढल्यानंतर दोघं मेम्ब्रेन फिल्टरला वॉश करून घ्या बाय मेकिंग अ यूज ऑफ अप्रोप्रिएट सॉल्वंट. वॉशिंग झाल्यानंतर आता तुमच्याकडे 2 मेम्ब्रेन फिल्टर आहेत. पहिली मेम्ब्रेन फिल्टर जी आहे, यू हॅव टू प्लेस इट इनटू द प्लेट ऑफ
soybean casein digest agar media, while the second membrane filter, it was required to be placed into the plate of potato dextrose agar media, or which is also called as in the second one is the GP agar media. एक तर potato dextrose मध्ये टाका किंवा GP मध्ये टाका. PD potato dextrose and GP glucose peptone agar media. So hoping that you have been understand this particular procedure up to this point what I have been explaining you. Okay, moving on toward the next step. Next point. Now subject the plate of soybean casein digest agar media for process of incubation at the temperature of 30 to 35 degrees Celsius for the period of 5 days. आता दोन प्लेट आहे तुमच्याकडे, एक सोयाबीन केसिन डायजेस्ट अगार मीडियाची आणि दुसरी पोटॅटो डेक्स्ट्रोज अगार मीडियाची. पहिली मेम्ब्रेन फिल्टर आपण कुठल्या प्लेट मध्ये टाकली होती, सोयाबीन केसिन डायजेस्ट अगार मीडिया मध्ये टाकली होती, आणि दुसरी प्लेट आपण कुठल्या प्लेट मध्ये टाकली होती, पीडी अगार मीडिया म्हणजेच पोटॅटो डेक्स्ट्रोज अगार मीडिया मध्ये. Now subject the plate of soybean casein for the incubation at the temperature of 30 to 35 degrees Celsius for the period of 5 days, while subject the plate of potato dextrose agar media for incubation at the temperature of 20 to 25 degrees Celsius for the period of 5 days. जी पहिली प्लेट आहे सोयाबीन केसिन डायजेस्ट अगार मीडियाची, that was subjected in the incubator at the temperature of 30 to 35 degrees Celsius and for the period of 5 days, while the second plate, that is of potato dextrose agar media, that was also subjected in an incubator for the process of incubation, but at the temperature of 20 to 25 degrees Celsius for the period of 5 days. Okay, next point. Finally, after the incubation झाल्यानंतर, determine the total number of microbial colonies which are found on the Petri plate. Incubation झाल्यानंतर प्लेट बाहेर काढा इन्क्युबेटर मधनं, आणि त्या प्लेटवर, त्या प्लेटच्या सरफेसवर तुम्हाला लहान लहान डॉट्स दिसतील, लहान लहान बॅक्टेरियाचे डॉट्स दिसतील. बॅक्टेरियाचे डॉट्स दिसतील म्हणजे ते बॅक्टेरियाच्या कॉलनीज आहेत. बॅक्टेरियाचा एक डॉट किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या कॉलनीचा एक डॉट म्हणजे एक कॉलनी. मायक्रो प्लेटवर तयार झालेला बॅक्टेरियल सरफेसचा एक डॉट म्हणजे एक कॉलनी. फायनली आफ्टर द incubation झाल्यानंतर डिटरमाइन द टोटल नंबर ऑफ द मायक्रोबियल कॉलनीज विच आर फाउंड ऑन द पेट्री प्लेट्स and make a use of this count in the calculation part to find out the total viable count of the microorganism. आता त्या प्लेटवर जेवढ्या कॉलनी तयार झाल्या आहेत त्या कॉलनी तुम्हाला मेजर करून घ्यायच्या आहेत, त्या मोजून घ्यायच्या आहेत. जेवढ्या कॉलनी तयार झाल्या असतील, फॉर एक्झाम्पल 100 कॉलनी जर तयार झाल्या असतील प्लेटवर, तर त्या 100 कॉलनीचा जो कॅल्क्युलेशन आहे तो कॅल्क्युलेशन पार्ट मध्ये त्याला वापरा. 100 कॉलनीचा जो काउंट आहे तो काउंट तुम्हाला कॅल्क्युलेशन पार्ट मध्ये वापरायचा आहे. And finally, you have to determine the total number of the viable microorganisms present in your given sample solution. If the total viable count of the microorganism is found within the pharmacopoeial limit, then your test is passed. But if the total viable count of the microorganism is found out of the limit after calculation केल्यानंतर तुम्हाला जे टोटल काउंट भेटतंय of a viable microorganism, if it is out of the limit, then your process of microbial limit test has been failed. म्हणजे तुमच्या सॅम्पल मध्ये तुम्ही जो सॅम्पल सोल्युशन बनवला होता त्याच्यात लिमिट पेक्षा जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, आणि म्हणून तुमचा फार्मास्युटिकल प्रोडक्ट जो आहे तो मायक्रोबियल लिमिट टेस्ट फेल करतोय. जर टोटल काउंट हा लिमिट पेक्षा कमी असेल, जी फायनल लिमिट दिलेली त्या लिमिट पेक्षा कमी असेल, as per the limit which is given in the pharmacopoeia, if the total viable count of the microorganism is less than the limit which is mentioned in the book of pharmacopoeia, then your product passes the microbial limit test. But if the count of viable microorganism is more than the limit which is mentioned in the book of pharmacopoeia, then your product fails the test of, or fails the procedure of microbial limit test. Understand, student? So this was in the first method for performing the microbial limit test, that is the membrane filtration method. I am repeating in a short once again this membrane filtration method. What we have to do? Firstly, we have to prepare the two sets of the sample solution. Each set should be of a 10 ml. दोघं सेटला फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये टाका by making a use of the membrane filter as a filter media. Membrane filter having a porosity of 0.4 micron. Filtration झाल्यानंतर take out the membrane filter from both the filtration assembly and subject both the membrane filter for the process of washing by making a use of the appropriate solvent. Washing झाल्यानंतर first membrane filter, it was placed in the plate of soybean casein digest agar media,
while the second membrane filter, it was placed in the plate of potato dextrose agar media. आता दोघं प्लेट तुम्हाला इन्क्युबेटर मध्ये ठेवायचे आहेत. Subject both of this plate into the incubator for the process of incubation. The plate of soybean casein digest agar media, it was placed for the temperature of 30 to 35 degrees Celsius and for the period of 5 days. Similarly, the plate of potato dextrose agar media, it was placed in an incubator at the temperature of 20 to 25 degrees Celsius and for the period of 5 days. After incubation, take out both the plates. दोघं प्लेट incubator मधनं बाहेर काढायचे आहेत. Find out the total number of colonies generated on the plate. Then make a use of that count into the calculation part, and after calculation, find out the total viable microorganism present in your sample solution. If the total viable count of the microorganism in the sample solution is found outside the limit, then your test is failed. But if the total viable count of the microorganism is found within the limit which is given in the book of pharmacopoeia, then your sample material passes the test. Understand? So this was in the first method by which we are able to perform the microbial limit test in order to assess the spoilage and the contamination in our pharmaceutical product. तर ही पहिली मेथड आपली झाली microbial limit test ची. Second method. The second method by which we are able to perform the microbial limit test, that second method is spread plate method. तर दुसऱ्या मेथडचं नाव आहे spread plate method. Student, in this method, firstly prepare the two sterile plates of the agar media. That is, first plate of the soybean casein digest agar media for aerobic microorganism and the second plate of PD agar media, that is the potato dextrose agar media for the fungi cell. परत तेच दोन अगार मीडिया आपण वापरतोय जे पहिल्या टेस्टला वापरले होते. पहिल्या टेस्टला आपण कुठले दोन अगार मीडिया वापरले? सोयाबीन केसिन डायजेस्ट अगार मीडिया आणि पोटॅटो डेक्स्ट्रोज अगार मीडिया. त्याचप्रमाणे इथे पण स्प्रेड प्लेट टेक्निक मध्ये फर्स्टली व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू प्रिपेअर द टू स्टराइल पेट्री प्लेट्स ऑफ द टू डिफरंट अगार मीडिया. द फर्स्ट प्लेट will be of the soybean casein digest agar media, that is for the aerobic microorganism, and the second plate will be for the potato dextrose agar media, that is for the fungi cell. Okay, second point. Now in second step, place the 0.05 ml to 0.2 ml. किती घ्यायचं तुम्हाला सॅम्पल सोल्युशन ते लक्ष द्या. Now in second step, place 0.05 to 0.2 ml of the sample solution on the surface of agar media in both the petri plates separately. Means simply what you have to do, student, you have to take a one drop of your sample solution, simply a one drop of your sample solution, and you have to place it into the center of first plate, that is the soybean casein digest agar media. Similarly, you have to take a one drop of your sample solution and you have to place it into the center of second culture media, that is the potato dextrose agar media. दोघं प्लेट मध्ये एक एक ड्रॉप टाकून दिला आपण कसलं आपल्या सॅम्पल सोल्युशनचं. तिसरं पॉइंट, देन स्प्रेड द सॅम्पल सोल्युशन ऑन द सर्फेस ऑफ अगार मीडिया बाय मेकिंग अ यूज ऑफ अँड द ग्लास स्प्रेडर. मी तुम्हाला ग्लास स्प्रेडर स्प्रेड प्लेट टेक्निक मागच्या लेक्चरलाही शिकवलेली आहे, तर तुम्हाला माहिती आहे ग्लास स्प्रेडर कसं येतंय. ओके, आता काय केलं आपण, दोघं प्लेटवर एक एक ड्रॉप कसला ठेवलाय आपण, आपल्या सॅम्पल सोल्युशनचा एक एक ड्रॉप ठेवलाय किंवा त्यांनी लिमिट सांगितलंय 0.05 ml टू 0.2 ml. तर साधारणतः एक एक ड्रॉप आपण दोघा प्लेटमध्ये ठेवून दिलेलं आहे. एक एक ड्रॉप दोघा प्लेटमध्ये आपण सॅम्पल सोल्युशनचा ठेवल्यानंतर त्या दोघं ड्रॉपला म्हणजे दोघा प्लेटमधल्या एक एक ड्रॉपला ते आपल्याला स्प्रेड करायचं आहे बाय मेकिंग अ यूज ऑफ अँड द ग्लास स्प्रेडर. ग्लास स्प्रेडरचा वापर करून त्या ड्रॉपला आपण त्या सरफेसवर स्प्रेड करून देऊ. तिसरं पॉईंट परत लक्षात द्या, देन स्प्रेड द सॅम्पल सोल्युशन ऑन द सरफेस ऑफ अगार मीडिया बाय युझिंग द ग्लास स्प्रेडर. फायनली आफ्टर स्प्रेडिंग ऑफ द सॅम्पल सोल्युशन, एकदा जर का तुम्ही सॅम्पल सोल्युशन स्प्रेड केला, subject both the plates for the incubation in the incubator at their respective temperature for the period of 5 days. आता या दोघं प्लेट तुम्हाला इन्क्युबेटर मध्ये ठेवायचे आहेत फॉर द प्रोसेस ऑफ इन्क्युबेशन फॉर देअर रिस्पेक्टिव्ह पिरियड ऑफ टाइम फॉर देअर रिस्पेक्टिव्ह टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल, सोयाबीन केसिन डायजेस्ट अगार मीडिया, द प्लेट ऑफ सोयाबीन केसिन डायजेस्ट अगार मीडिया was placed in an incubator at the temperature of 30 to 35 degrees Celsius for the period of 5 days, while the second plate of potato dextrose agar media, it was placed in an incubator at the temperature of 20 to 25 degrees Celsius for the period of 5 days. Understand, student? Moving on toward the next slide.
आफ्टर 5 days ऑफ इन्क्युबेशन, 5 दिवसाचं इन्क्युबेशन झाल्यानंतर चेकआउट द प्लेट्स फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रोबियल कॉलनीज. 5 दिवसानंतर त्या दोघं प्लेट बाहेर काढा आणि त्याच्यावर किती किती मायक्रोबियल कॉलनी तयार झाल्या आहेत ते तुम्ही काउंट करून घ्या. आफ्टर द 5 days ऑफ इन्क्युबेशन, चेकआउट द प्लेट्स फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रोबियल कॉलनीज अँड काउंट द टोटल नंबर ऑफ कॉलनीज जनरेटेड. दोघं प्लेटवर किती किती कॉलनी तयार झालेल्या आहेत ते तुम्ही काउंट करून घ्या. अँड फायनली मेक अ यूज ऑफ दिस काउंट. या ज्या कॉलनीज तयार झाल्या यांचं काउंट तुम्ही घेऊन घेतलं. फायनली मेक अ यूज ऑफ दिस काउंट इन टू द कॅल्क्युलेशन पार्ट to determine the total viable count of the microorganism in a given sample solution. If the total viable count of the microorganism is found within the limit of pharmacopoeial limit, then the test is passed, and if it is out of limit, then the test is failed. लक्षात घ्या. बाकीची प्रोसेस पूर्ण सारखी आहे. फक्त मेम्ब्रेन फिल्ट्रेशन टेक्निक मध्ये काय केलं होतं आपण की आपण आपल्या सॅम्पल सोल्युशनचं फिल्ट्रेशन करून घेतलं. फिल्ट्रेशन झाल्यानंतर दोघं मेम्ब्रेन फिल्टर प्लेटला वॉश करून घेतलं. दोघं मेम्ब्रेन फिल्टर ज्या वॉशआउट झालेल्या आहेत, पहिली मेम्ब्रेन फिल्टर आपण पहिल्या प्लेटमध्ये टाकली, दॅट इज द सोयाबीन केसिन डायजेस्ट अगार मीडियामध्ये. दुसरं मेम्ब्रेन फिल्टर आपण दुसऱ्या प्लेटमध्ये टाकलं. दुसरी प्लेट म्हणजे कसली होती, पोटॅटो डेक्स्ट्रोज अगार मीडियासाठी. आणि दोघं प्लेटला मग आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवलं. त्याचप्रमाणे इथे या टेक्निकमध्ये, स्प्रेड प्लेट टेक्निकमध्ये आपण काय केलं, आपण आधी स्टराईल पेट्री प्लेट तयार करून घेतली. पहिली स्टराईल पेट्री प्लेट तयार केली आपण सोयाबीन केसिन डायजेस्ट अगार मीडियाची. दुसरी स्टराईल पेट्री प्लेट तयार करून घेतली आपण पोटॅटो डेक्स्ट्रोज अगार मीडियाची. आता आपला जो सॅम्पल सोल्युशन आहे त्या सॅम्पल सोल्युशनचा एक एक ड्रॉप घेतला आणि दोघं प्लेटच्या सेंटरला आपण ठेवून दिलं. सॅम्पल सोल्युशनचा ड्रॉप म्हणतोय मी. सॅम्पल सोल्युशन जो आपण तयार केलेला आहे त्या सॅम्पल सोल्युशन मधला एक एक ड्रॉप घेतला आणि या दोघं प्लेटमध्ये सेंटरला ठेवून दिलं. सेंटरला ठेवल्यानंतर बाय मेकिंग अ यूज ऑफ द ग्लास स्प्रेडर वी आर गोइंग टू स्प्रेड द ड्रॉप ऑफ सॅम्पल सोल्युशन ओव्हर द सरफेस ऑफ अगार मीडिया. त्या अगार मीडियाच्या सरफेसवर त्याला आपण स्प्रेड करून घेतलं. स्प्रेडिंग झाल्यानंतर बोथ दिस प्लेट्स ऑफ अगार मीडिया, या दोघं ज्या प्लेट्स आहे अगार मीडियाच्या, कुठल्या कुठला अगार मीडिया होता, सोयाबीन केसिन आणि पोटॅटो डेक्स्ट्रोज. नाउ बोथ ऑफ दिस प्लेट हॅज बीन सब्जेक्टेड इनटू द इन्क्युबेटर फॉर द प्रोसेस ऑफ इन्क्युबेशन अँड फॉर द पिरियड ऑफ 5 days. सोयाबीन केसिन डायजेस्ट अगार मीडियाची जी प्लेट आहे दॅट वॉज सब्जेक्टेड ॲट द टेम्परेचर ऑफ 30 to 35 degrees Celsius, while the plate of potatoes dextrose agar media that was subjected at the temperature of 20 to 25 degrees Celsius. Understand student? After the 5 days of incubation, 5 दिवसाचं इन्क्युबेशन झाल्यानंतर दोघं प्लेट बाहेर काढायच्या आणि दोघं प्लेटवर तयार झालेल्या मायक्रोबियल कॉलनीजचा काउंट तुम्ही मेजर करून घ्यायचा आहे. दोघं प्लेटवर तयार झालेल्या मायक्रोबियल कॉलनीजचा काउंट तुम्ही मेजर करून घ्यायचा आहे. आणि हा जो काउंट तुम्ही मेजर करून घेणार आहे दॅट काउंट इज युज्ड इन टू द फायनल कॅल्क्युलेशन पार्ट. आणि त्या कॅल्क्युलेशन वरनं तुम्हाला काय भेटणार आहे, you will obtain the total viable count of the microorganism in a given sample solution. You will obtain the total viable count of the microorganism in a given sample solution, and if the total viable count of the microorganism is within the limit of pharmacopoeia, then your sample solution passes the test, and if the count is found to be outside the limit of the pharmacopoeia, then your sample solution fails the microbial limit test. So hoping that student you have been understand this particular microbial limit test which we have been started in the last lecture, and we are going to complete it today now. Okay, so student, the next point, that is the new point as per our syllabus, that is the preservation of pharmaceutical product by using the antimicrobial agent. Pharmaceutical product ला आपण कसं प्रिझर्व करू by making a use of antimicrobial agent, या पॉइंटला आपण पुढच्या लेक्चरला स्टार्ट करू. आजचा जो पॉइंट आपला संपलेला आहे, ऍक्च्युली आपल्या सिलेबस प्रमाणे जो पॉइंट आपल्याला शिकून घ्यायचा होता तो पॉइंट आहे दॅट इज असेसमेंट ऑफ द स्पॉइलेज, असेसमेंट ऑफ द कंटामिनेशन इन अवर फार्मास्युटिकल प्रोडक्ट. हा पॉइंटला आपण सुरुवात केलेली होती आपल्या सिलेबस प्रमाणे, असेसमेंट ऑफ कंटामिनेशन अँड असेसमेंट ऑफ द स्पॉइलेज इन फार्मास्युटिकल प्रोडक्ट. त्यासाठी मी तुम्हाला 3 मेथड शिकवली की ज्याच्याने हे आपण ॲसेस करू शकतो, ज्याच्याने आपण हे चेक करू शकतो की आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये कंटामिनेशन झालेलं आहे का नाही. पहिली मेथड जी होती दॅट वॉज द फिजिकल अँड केमिकल चेंजेस इन अवर प्रोडक्ट. जर आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये अनवॉन्टेड फिजिकल चेंजेस, अनवॉन्टेड केमिकल चेंजेस होत असतील तर हे काय इंडिकेट करतंय की तुमच्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये कंटामिनेशन झालेलं आहे. दुसरी मेथड जी आपण असेसमेंटसाठी शिकलो ती होती स्टर्लिटी टेस्ट. स्टर्लिटी टेस्ट मागेही मी तुम्हाला एकदा शिकवलेली आहे, आताही रिपीट केली की स्टर्लिटी टेस्टमध्ये आपण काय करतोय. स्टर्लिटी टेस्ट ही बेसिकली कुठल्या प्रोडक्टसाठी परफॉर्म केली जाते. Sterility test is basically performed
फॉर द स्टराईल प्रोडक्ट. आपल्या स्टराईल प्रोडक्टमध्ये कंटामिनेशन झालेलं आहे का नाही, आपल्या स्टराईल प्रोडक्टमध्ये स्पॉइलेज झालेलं आहे का नाही, हे जर का आपल्याला डिटरमाइन करून घ्यायचं असेल, हे जर का आपल्याला असेस करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपण जी टेस्ट परफॉर्म करतो दॅट इज कॉल्ड ॲज स्टर्लिटी टेस्ट. ओके. त्यानंतर स्टुडंट्स तिसरी मेथड मी तुम्हाला आज शिकवली, दॅट वॉज मायक्रोबियल लिमिट टेस्ट. परत मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टर्लिटी टेस्ट आपण दोन प्रकारे परफॉर्म करू शकतो. पहिली म्हणजे मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथडने आणि दुसरी म्हणजे डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथडने. आणि तिसरी जी टेस्ट आपण आज शिकलो परत, दॅट इज द मायक्रोबियल लिमिट टेस्ट. मायक्रोबियल लिमिट टेस्ट का परफॉर्म केली जाते? इट इज बेसिकली परफॉर्म विथ एन इंटेन्शन टू फाइंड आउट द टोटल वायबल काउंट ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम इन अ गिवन फार्मास्युटिकल प्रोडक्ट. आणि मी तुम्हाला सांगितलं की ही मायक्रोबियल लिमिट टेस्ट बेसिकली 4 मेथडने परफॉर्म केली जाते. मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड, पोर प्लेट मेथड, स्प्रेड प्लेट मेथड आणि सिरियल डायल्युशन मेथड. या 4 पैकी मी इथे तुम्हाला 2 मेथड शिकवल्या, दॅट इज द मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड अँड स्प्रेड प्लेट मेथड. Okay student, so we will stop here and in the next lecture we will start with a new point, and that new point is the preservation of our pharmaceutical product by making a use of antimicrobial agent. हे पॉइंट आपल्याला पुढच्या लेक्चरला स्टार्ट करायचं आहे, प्रिझर्वेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट बाय युजिंग द अँटीमायक्रोबियल एजंट. ओके, सो थँक्यू स्टुडंट, थँक्यू ऑल ऑफ यू.